साखर उद्योगातील विविध अडचणींसंदर्भात मुख्यमंत्र्यांसोबत एक बैठक सोमवारी पार पडते आणि याच विषयी बोलण्यासाठी साखर संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष हर्षवर्धन पाटील आपल्यासोबत आहेत. खरं तर काही दिवसापूर्वी तुम्ही या संदर्भात भाष्य केलं होतं की काय नेमक्या साखर उद्योगापुढच्या अडचणीत आणि त्यानिमित्तानं तुमची मुख्यमंत्र्यांची बैठक आहे. नाही, मी मागच्या 8 दिवसापूर्वीच आपल्या ABP माझाला पण मी सगळी गोष्ट विस्तारानं सांगितली होती आणि आम्ही मुख्यमंत्र्यांना एक पत्र दिलं होतं. त्या पत्रानुसार सोमवारी दुपारी 2 वाजता विधान भवनच्या मंत्री समितीच्या सभागृहामध्ये ही बैठक लागलेली आहे. आम्ही त्यांना एक 7 विषय दिलेत त्यांच्यासमोर चर्चा करण्यासाठी. एक तर महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांची FRP ही जवळपास 7,000 कोटीपर्यंत द्यायची राहिलेली आहे. कामगारांचे पगार 600 कोटीपर्यंत द्यायचे राहिलेले आहेत आणि तोडणी वाहतुकीचे जवळजवळ 1,800 कोटी रुपये द्यायचे राहिलेले आहेत. आणि ज्या सहकारी आणि राष्ट्रीय बँका आहेत ज्यांनी कारखान्यांना कर्ज दिलेलं आहे, ही सगळे दरामधली जी तफावत निर्माण झाली त्यामुळं बँकेची पण परतफेड वेळेवर होणार नाही. तर असे विविध प्रश्न आहेत आणि राज्य सरकारच्या अखत्यारीतले पण काही प्रश्न आहेत. तर त्यामध्ये प्रामुख्यानं मुख्यमंत्र्यांनी राज्य सरकारने ह्याच्यामध्ये पुढाकार घ्यावा आणि प्रति टन 500 रुपये अनुदान हे शेतकऱ्यांसाठी द्यावं. तेव्हा आम्ही ती FRP शेतकऱ्यांची देऊ शकू, कारण दिवस वाईट आहेत, शेतकरी अडचणीत सापडलेला आहे. आणि साखरेचे दर MSP वाढवणं, इथेनॉलच्या किमती दर वाढवणं, इथेनॉलचा कोठा वाढवणं, कर्जाचं पुनर्गठन करून देणं, नव्यानं कर्ज उपलब्ध करून देणं, त्याचबरोबर आत्मनिर्भर योजनेसारखी एखादी योजना आणून 2 वर्षे मॉनिटरिंग, 10 वर्षाची परतफेड आणि काही केलं तरी भांडवली गुंतवणूक ही आपल्याला आणि वर्किंग कॅपिटल ही अडचण आहे. नाहीतर पुढच्या वर्षीचे सीझन सुरू करायला मला वाटत नाही फार अडचणी सगळ्याच साखर उद्योगासमोर आहेत. आणि हे काही साखर कारखान्याच्या अडचणी नाहीत. ह्या ऊस उत्पादन करणारा जो शेतकरी आहे ज्याची संख्या 55-60 लाख आहे, काम करणारा कामगार वर्ग ज्याची संख्या 1.5 ते 2 लाख आहे महाराष्ट्रामध्ये, आणि तोडणी वाहतुकीची यंत्रणा करणारा जवळजवळ 30 ते 35 हजार वर्ग आहे. या सगळ्यांचं उपजीविकेचं साधन म्हणजे साखर उद्योग आहे. आणि आम्ही 7 ते 8 हजार कोटी रुपये राज्य सरकारला कर रूपानं पैसे देतो आहे. तर ह्या सगळ्या बाबतीमध्ये सरकार आता सकारात्मक भूमिका घेईल अशी अपेक्षा आहे, कारण मुख्यमंत्री माननीय जर सरकारने सकारात्मक भूमिका घेतली नाही तर काय होईल असं तुम्हाला वाटतं? नाही, सरकारला सकारात्मक भूमिका घ्यावी लागेल, कारण राज्याचे प्रमुख मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांना हा प्रश्न त्यांच्या लक्षात आलेला आहे, ह्याची तीव्रता लक्षात आलेली आहे. आत्तापर्यंत अजितदादा असायचे, ते उपमुख्यमंत्री असल्यामुळे ते हे प्रश्न मांडायचे. पण आता दुर्दैवानं दादा नसल्यामुळं साधारणतः ह्या साखर उद्योग आणि हा सगळा एकंदरीत जो परिस्थिती आहे तर ह्याला कुठंतरी आता चालना द्यावी लागेल. आता एक उदाहरण सांगतो. आता ही लोड शेडिंग जे चाललं आहे, आता जर हे कोजलला जर आपण जास्त मदत केली असती तर हे आत्ताचं हे जे लोड शेडिंग आता दिसतं आहे आपल्याला, आज आपल्याला 3,500-4 हजार मेगावॅट वीज कमी पडते. आता आपल्याला 7,500-8 रुपये पर युनिट वीज घ्यावी लागेल आता, कारण हा गॅप कसा कव्हर करणार आपण? जी पॉलिसी पूर्वी आपण कोजनची आणली होती, शेवटी ह्या राज्याच्या हिताकरता ह्या पॉलिसीज आणलेल्या आहेत आणि हे माननीय मुख्यमंत्र्यांना ह्याची पूर्ण जाणीव आहे आणि मला विश्वास आहे की ते मार्ग काढतील. भाऊ, तुम्ही आत्ता असं म्हणालात की शेतकऱ्यांचे FRPचे पैसे देणं बाकी आहे. खरं तर जे खाजगी कारखाने ते खूप चांगल्या पद्धतीने चालले जातात, मग शेतकऱ्याचं सातत्याने या निमित्तानं नुकसान होतं, त्या संदर्भात काय सांगाल? नाही, खाजगी कारखाना असो नाहीतर सहकारातला कारखाना असो, प्रश्न असा आहे की ह्याचा मूळ प्रश्न कुठं निर्माण झाला आहे. FRP आपण शेतकऱ्याला देतो, ते दिलीच पाहिजे. गेल्या 7 वर्षामध्ये FRP 650 रुपयांनी वाढली पर टन, पण साखरेची MSP मात्र 3100 रुपयेच आहे. मग FRP वाढवली चांगली गोष्ट आहे, आम्ही पण शेतकऱ्यासाठीच आहे सगळं, आम्ही त्याचं स्वागतच करतो. पण FRP वाढल्यानंतर ती FRP देण्यासाठी MSP वाढली पाहिजे ना, शेवटी पैसे आणायचे कुठून? आणि मग हा जो गॅप आहे, हा 500-700 रुपये पर टन, हा गॅप खाजगी कारखान्यांना पण झालेला आहे आणि सहकारी कारखान्यांना पण झालेला आहे. हा फक्त दरातली तफावत. आणि म्हणून MSP ह्यात सरकारला काय द्यायची गरज नाही. आम्ही सरकारकडून काही बाकीची गोष्टीची मदत अपेक्षित करत नाही. फक्त ही रेग्युलेटिंग ऑथॉरिटीचे जे डिसिजन्स आहेत, निर्णय, आता ज्यावेळेस साखरेचे आंतरराष्ट्रीय दर चांगले असतात त्यावेळेसच एक्सपोर्टला परमिशन द्यायला पाहिजे. आता एक्सपोर्टला परमिशन दिली, आता 3300-3400 रुपये एक्सपोर्टचे दर आहेत साखरेचे. तर हे थोडंसं रेग्युलेटिंग ऑथॉरिटीचे निर्णय घेत असताना मला असं वाटतं तर चुकी झाली असं वाटते. नाही, चुकी म्हणता येणार नाही. शेवटी कुठलंही सरकार पहिल्यांदा ग्राहकाचा विचार करतं.
ग्राहक आणि शेतकरी हे दोन महत्त्वाचे आहेत, ह्याच्यामध्ये घटक आहेत. तर मला असं वाटतं आता मागं जाण्यापेक्षा आता तातडीनं निर्णय होणं गरजेचं आहे आणि आम्हाला अपेक्षा आहे की राज्य सरकारचे प्रश्न माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेब सोडवतील अशी आमची अपेक्षा आहे. आणि त्यांनाच घेऊन आम्ही त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही दिल्लीला पण जायचा विचार करतो आहे. आता अमित शाह साहेबांना भेटायला आम्ही तशी पण विनंती करणार आहोत. त्यांच्याकडे काय मागणी असेल? त्यांच्याकडे आमच्या 3च मागण्या आहेत. एक MSP वाढवावी, 31 रुपये दर आहे. 31 रुपये जी आहे ती 40 रुपये 50 पैसे करावी. दुसरं बी हेवी आणि सिरपच्या इथेनॉलचे रेट तुम्ही वाढवलेले नाही आहेत गेल्या 4 वर्षामध्ये. ते 5 रुपये लिटरप्रमाणे ते दर वाढवावेत. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे एक्सपोर्ट करता तुम्ही जी परमिशन दिलेली आहे त्याला काहीतरी इन्सेंटिव्ह द्यावं लागेल, कारण ती साखर बाहेर जायला तयार नाही. मी येणार आहे त्याच्यावरती. हा शेवटचा प्रश्न विचारतो तुम्हाला. आंतरराष्ट्रीय युद्धाचा काय फटका साखर उद्योगावरती बसला आहे? फार मोठ्या प्रमाणामध्ये साखर उद्योगावरती ह्याचा फटका बसलेला आहे. त्याचं कारण असं आहे की 15 लाख मेट्रिक टन साखर एक्सपोर्टला परमिशन दिली केंद्र सरकारने. 2.5 लाख मेट्रिक टन साखर आमची ऑलरेडी एक्सपोर्ट झाली. 2.5 लाख आता ही ट्रॅन्झिटमध्ये आहे, म्हणजे प्रवासात आहे. ती सगळी साईडलाईनला लागली आता समुद्रामध्ये. आणि पोर्टवरती जवळजवळ 2.5-3 लाख मेट्रिक टन साखर शिल्लक आहे. म्हणजे ज्यावेळेसपासून युद्ध सुरू झाले त्यावेळेसपासून आहे त्याच अवस्थेत आहे, त्याच कंडिशनला आहे. आणि ती साखरला काही वेसल मिळत नाहीत. आणि वेसल जरी मिळाले तर वाहतूक बंद आहे. त्यामुळे ह्याचा परिणाम झाला आहे मोठ्या प्रमाणात. आणि मग दुसऱ्या बाजूला क्रूड ऑइलचा प्रॉब्लेम आहे. तर आमचं म्हणणं असं आहे की ग्राहकांना जर इथेनॉल जर आपण पेट्रोलमध्ये मिश्रित करण्याकरता तर 20% परमिशन दिली केंद्र सरकारने, तर इथेनॉलला जर थोडंसं प्राधान्य दिलं आणि कोठा वाढवून दिला तर काही प्रमाणामध्ये हे जे काही क्रूड ऑइलचे दर वाढतील भविष्यामध्ये ह्याला नियंत्रण आणता येईल आपल्याला. एक शेवटचा प्रश्न विचारतो. मुख्यमंत्र्यांसोबत तुमची सोमवारी बैठक आहे. साधारण तुम्ही 7 मुद्दे त्यांच्या पुढे मांडणार आहात की तुम्हाला महत्त्वाची मागणी असेल की 500 रुपये अनुदान द्यावं. सरकारवरती किती कोटींचा फटका बसेल आणि सरकार सहन करू शकेल का? नाही, आता असं आहे की शेवटी ह्या सगळ्या मागण्या आहेत. मुख्यमंत्र्यांच्याकडेच अर्थ खातं आहे, ते राज्याचे प्रमुख आहेत. आम्हाला पण ही जी जाणीव आहे की आर्थिक ताण पण आहे सरकारवरती. साहजिकच आहे, शेतकऱ्यांची कर्जमाफी आहे, लाडकी बहीण आहे, आता ही गारपीट सुरू झाली, अवकाळी पाऊस सुरू झाला, वादळ सुरू झालं. ही संकट निसर्गनिर्मित संकट आहेत. याची आम्हाला पण जाणीव आहे, कारण आम्ही पण प्रशासनामध्ये 20 वर्ष काम केलेलं आहे. ही सगळी संकट आम्ही बघितली. पण ह्याचा अर्थ असा आहे की आता पुढच्या वर्षी जर हे कारखाने नाही सुरू झाले तर ह्या एवढ्या मोठ्या टर्नओव्हरच्या बिझनेसला कसं बाहेर काढायचं आपण. त्यामुळे सरकारने आहे या प्राप्त परिस्थितीमध्ये अडचणीत सापडलेल्या ह्या शेतकऱ्याला मदत करावी अशी आमची अपेक्षा आहे. अर्थात आम्ही मागण्या करत असताना म्हणजे माझा स्वभाव असा आहे की ही मागणी आहे आणि ह्या मागणीचं सोल्युशन काय, आम्ही सोल्युशन पण मांडणार आहे मीटिंगमध्ये की हे सोल्युशन आहे. आता कर्जाचं पुनर्गठन आपण 3 वेळा केलेलं आहे, हे आता आपण करू शकतो. त्याच्यातला काही व्याजाचा कॉम्पोनंट सबसिडी म्हणून आपण देऊ शकतो. सॉफ्ट लोन आपण देऊ शकतो. राज्य सहकारी बँकेला जर आपण डायरेक्शन्स दिल्या आणि गॅरंटी घेतली तर राज्य सहकारी बँकेकडे पण फंड्स उपलब्ध आहेत, ते देऊ शकतात. हे त्याला पर्याय आहेत ना, त्याला सांगतो. तर ह्या पद्धतीने जर आपण गेलो तर हे अडचणीमधून सगळेच बाहेर पडतील आणि कुठंतरी एक सोशल इकॉनॉमी डेव्हलपमेंट करणारी जी इंडस्ट्री, ज्याच्यामध्ये अनेकांचे संसार प्रपंच अडकलेले आहेत आणि चाललेले आहेत, त्याला गती मिळावी ही आमची अपेक्षा आहे. खूप खूप धन्यवाद. हे होते हर्षवर्धन पाटील. सोमवारी त्यांची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक आहे आणि या बैठकीत काय होतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. जर मागण्या मान्य झाल्या नाही तर साखर कारखानदारी अडचणीत येऊ शकते असं हर्षवर्धन पाटील यांचं म्हणणं आहे. कॅमेरा पर्सन श्रेयस जयदीप भगत, ABP माझा, इंदापूर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.